काजी धरिले नाम काजी धरिले सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी कया देवा यावरी न करावा हवे। सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे। निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे। काजी धरिले नाम काजी धरिले नाम तुम्ही असोनी निष्काम। काजी धरिले नाम तुम्ही असोनी निष्काम। कोणा सांगत असा ज्ञान कोणा सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण। आवडीने नाचे आहे तरी पुढे साचे। कोणा सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण। तुका म्हणे प्रेम नाही भंगायाचे काम। कोणा सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 933 क्रमांकाचा हा अभंग असून 4 चरणांच्या या छोट्याशा अभंगानं तुकाराम महाराजांनी देवाला हादरवून टाकलंय बरं का। हादरवून टाकलंय म्हणजे काय? तुकाराम महाराजांचं देवाचं भांडण आहे यात। तुकाराम महाराज देवाशी भांडतात कधी भांडतात, क्वचित भांडतात। पण का बरं? तुकाराम महाराजांचं देवावर जर एवढं प्रेम आहे, देवाचं तुकाराम महाराजांवर एवढं प्रेम आहे, देवभक्तपण हे वेगळं नाही, हे एक रूप आहे, हे एकमेकाशी अत्यंत निगडीत आहे। याच्यासारखं नातं, देवभक्तासारखं प्रेम, देवभक्तासारखं नातं जगात दुसरं नाही। असं असताना तिथे भांडण संभवतं कसं, हा प्रश्न आहे।
कसं संभवतं? एखादे पती पत्नी आहेत, दोघांचं एक मत आहे, कोणीच कोणाच्या मता वेगळं नाही, कोणीही कोणाच्या मता वेगळं नाही. असं असताना तो नवरा म्हणायला लागला किंवा बायको म्हणायला लागली की काल आमचं दोघांचं खूप भांडण झालं, हो आपल्याला सांगायला लागले आमचं आमचं भांडण झालं. काय भांडण झालं? भांडण झालं तर लोक काय म्हणतात? शक्यच नाही, इम्पॉसिबल. तुमचं भांडण होणंच शक्य नाही. का? अहो तुम्ही एकमेकाच्या विरोधात काही बोलतच नाही. त्यांचं मत तुम्ही, तुमचं मत त्यांनी उचलून धरावं, आपलं मत बाजूला ठेवावं, दुसऱ्याचं मत घ्यावं, अशा प्रकारचं असताना तुमचं भांडण झालंच कसं? कशावरून झालं? माणसाला तर्क बसत नाही, पण तर्क जर सांगितला तर तर्क बसतो. तुम्हाला पुराणातलं उदाहरण सांगेन आपल्याला. रामाचं आणि भरतांचं कशाचं नातं आहे? अरे भाऊ भाऊ प्रश्न आहे. भरत बंधू काय रामबंधू शोभला, भरत सुत कैकेयीचा रामबंधू शोधला. बरं नातं आहे, ठीक आहे. अजून अजून काय नातं आहे? अजून नातं आहे देवभक्ताचं नातं आहे, आदर्श आणि आदर्श घेणारा असं नातं आहे. आणि रामचंद्रांना भरत गुरुस्थानी मानतात. याचा अर्थ असा की तत्व म्हणून, गुरुत्व म्हणून, श्रेष्ठ बंधुत्व म्हणून, आचाराधिकांचा आदर्श म्हणून असे 2, 4, 5 मुद्दे निघतील. त्याचा विस्तार आपल्याला नाही करायचा. पण भरत रामाला जितकं मानतो तितकं कोण मानतं सांगा? कोणी मानत नाही. म्हणजे भरत आणि राम हे दोघं एकच आहेत अशी गोष्ट आहे. इतकं असताना सुद्धा भरताचं आणि रामाचं भांडण झालं. हो, भरतांचं रामाचं भांडण झालं. भरतांचं आणि रामाचंही त्रेतायुगात भांडण झालं आणि दुर्योधनाचं आणि पांडवांचंही, पण कौरवांचं पांडवांचंही भांडण झालं. फरक काय राहिला? हो काय फरक राहिला? फरक आहे, फरक आहे. एक भांडण असं असतं दोघांचं किंवा 2 समूहाचं किंवा 2 व्यक्तीचं एक भांडण असं असतं की तिचं पाहून लोक एरंडेल घेतल्यासारखा चेहरा करून हे मूर्ख आहे, एक मूर्ख आहे किंवा 2 मूर्ख आहे, तसं ठरवतील, जसं असेल तसं. म्हणजे त्यांच्याकडे तोंड डोळे वेडं वाकडं करून लोक त्यांना बोटं मोडून निघून जातील. त्यांच्यासारखे गाढव हेच जन्माला आले असं आहे. आणि एक भांडण असं आहे की त्याच्याकडे पाहून लोकांचे हात जोडले जातील. ते भांडण ऐकताना लोकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते भांडण ऐकताना हे भांडण करणारे दोघेही अतिशय धन्य आहेत असं म्हणते. याचा अर्थ काय? कौरव पांडवांचं भांडण आहे, राम भरतांचंही भांडण आहे, पण 2 भांडणात एक भांडण असं आहे की माणसाला घृणा येईल, परत त्याचं नाव घेऊ नये असं, आणि एकाच्या बद्दल डोळ्यात पाणी येऊन हात जोडले जातील आणि धन्यवाद दिला जाईल असं भांडण जर असेल तर त्या भांडणाकडेही लक्ष दिलं पाहिजे. दिसायला भांडण आहे, असायला नाही, असायला त्याग आहे. भरतांचं भांडण काय? राज्य तुझं आहे दादा, राज्य माझं नाही आहे. सूर्यवंशाची अतुलनीय अशा प्रकारची मोठी परंपरा आहे की ज्येष्ठानं याच्यावर बसायचं. त्यांनी म्हणायचं नाही, पित्याची आज्ञाप्रमाणे त्यांनी मला आज्ञा दिली, मी चाललो, तुला आज्ञा दिली, तू हे कर, राज्य कर, राज्य कर, तू राजा हो अयोध्येचा, मी वनीचा रंग राहून मी फिरतो वनात 14 वर्षांनी येईल परत. विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आमरण उपोषणाचं धरणं धरेपर्यंत वेळ यावा इतकं भांडण, इतकं भांडण. पण त्या भांडणात काय आहे तर त्या भांडणात शास्त्र आहे, त्या भांडणात त्याग आहे, त्या भांडणात अहमला किंमत नाही आहे, त्या भांडणात पूज्याला किंमत आहे. हे तुमचं हे माझं नाही, मी नाही घेणार, मी घेणार नाही. हा गौरव फक्त माणूसच समजू शकतो. हा गौरव फक्त संस्कारी माणूस समजू शकतो. हा माणूस उत्तम अनुवंशात जन्मात आलेला, संस्कार झालेलाच माणूस समजू शकतो. आणि हा माणूस भाग्यवान असून त्यागप्रधान जीवन त्याचे तोच
जाणू शकतो, अशी गोष्ट आहे. आणि असं भांडण गुरु शिष्यांचंही होतं, भावभावाचंही होतं, देवभक्ताचं पण होतं. ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ यांच्याबद्दल काय बोलावं एका कातड्याच्या तोंडानं, परंतु त्यांच्यातही थोडा मतभेद झाला आणि ज्ञानदेवांचं मत यांनी निवृत्तीनाथांनी मानलं, ज्ञाना तुझंच बरोबर आहे, आपण पैठणला जाऊ, धर्मशास्त्राची चर्चा करू, सगळंच करू वगैरे वगैरे. तसंच देवभक्तांचं भांडण. तुका म्हणे देवभक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचाही आपण ऐकतो, गंगा यमुनेचा संबंध होतो, आपण ऐकतो. पण गंगा यमुनेचं पाणी एकत्र मिळालं आणि त्यांची जर वेणी तयार झाली तर त्या वेणीत कोणतं गंगेचं आणि कोणतं असे वेगळं राहतं. ते गंगेचं पाणी पांढरं, यमुनेचं पाणी काळं. त्यात काळं पाणी पांढरं पाणी कोणतं, त्या संगमातूनही ते पाणी ओळखू येतं. त्याप्रमाणे देवभक्त तत्वतः एक आहेत, देवभक्त प्रेमतः एक आहेत, देवभक्त समर्पणाच्या दृष्टीने एकमेकाला एक आहेत, अशी गोष्ट आहे. पण त्या दोघांनाही देवभक्त पण वेगळं ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि देवभक्त पण वेगळं जर ठेवायचं असलं तर काही प्रेम पुष्कळ असलं तरी थोडा भांडणाचा त्याला लज्जत लागलेली असते, अशी गोष्ट आहे. आणि हे भांडण कुठं होतं? इतर प्रेमात नाही, इतर भक्तीत नाही, दास्य भक्तीत नाही होत, दास्य भक्तीत होत नाही, वंदन भक्तीत होत नाही. हे फक्त होतं सख्य भक्तीत होत असतं. सख्य भक्ती, सखा, मित्र. देव जेव्हा आपला मित्र होतो, देव जेव्हा आपल्याला मित्र म्हणतो आणि देवभक्त मित्रत्वानं ज्यावेळेला राहिले, यथा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दोघं. मग अर्जुनाचं देवाचं भांडण झालं, ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता, कर्माला जर निराकारता तुम्ही देता तर मग मला या हिंसाच्या कर्मात का घालता, तुम्हाला लाज नाही वाटत का, असं अर्जुन बोलतो आहे, बोलतो. अशी गोष्ट आहे. त्या बोलण्यानं काही बिघडत नाही. पण एक गोष्ट आहे की त्या बोलण्यात देवभक्त जर असतील तर त्या ठिकाणी विजय भक्ताचाच होतो. देव आपले हार मानतो आणि भक्ताकडून या भक्तीचे काही विशेष मूल्य किंवा विशेष तत्व भगवंताला आणि भक्ताला मिळून प्रगट करायचे असतात, अशी गोष्ट आहे. त्यावेळेला हे असं होतं. तुकाराम महाराजांना म्हणायचं, तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणाले, कोण सांगत असं ज्ञान ठकाठकीचे लक्षण, वा वा देवा, तुम्हाला मी फार मानित होतो राव म्हणे, तुम्ही बरोबर आहेत म्हणून. तुम्ही कोणाला ज्ञान सांगायला लागले? काय आहे की मी निष्काम आहे, मी निश्चळ आहे, मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे, मी कशातच नाही, माझा कशाचा संबंध नाही, असं तुम्ही स्वतःला निर्गुण निराकार, सगळ्यापेक्षा वेगळं अशा प्रकारचं तुम्ही समजता आणि सांगता. आणि हे ज्ञान आम्हाला सांगता, पण हे ज्ञान आमच्या उपयोगाचं नाही, आम्हाला हे मान्य नाही. हे दुसऱ्या कोणाला सांगा, जे निर्गुणाचे साधक आहेत ना, निर्गुणाच्या मार्गाने चाललेले, जे त्यागी आहेत ना, जे वैराग्य, जे माणसाचं जगात गावात येऊन तोंडच पाहत नाहीत, त्यांना सांगा. तुम्ही आम्हाला सांगू नका, हे सांगू नका. जसं बालकृष्ण भगवान मी बालब्रह्मचारी आहे म्हणून सांगायला लागले, तेव्हा गोपी हसायला लागल्या मोठ्याने, पोट धरून म्हणल्या, देवा कृष्णा, अरे आम्हाला नको सांगू रे, ते दुसरीकडे सांग जाऊन नेऊन, आम्हाला माहिती आहे. पण त्याच गोपीने नंतर मान्य केलं, भोगुनी अंगना बाळ ब्रह्मचारी, एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी, तुम्हा आम्हा भोगुनी अलिप्त मुरारी, निळा म्हणे ऐशा विवादती नारी हो, अशी गोष्ट आहे. त्याचं सांगणं बरोबर आहे, पण त्याचं सांगणं एका पार्श्वभूमीवर मान्य न करताना त्याला धाडसानं तू कोणाला सांगायला लागलास असं त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, अशी गोष्ट आहे. त्यातही गौरव असतो, त्यातही गोडी असते, त्यातही मिठास असते. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणा, कोणा सांगत असं ज्ञान, कोणाला ज्ञान सांगता देवा, आमच्या पुढे सांगू नका. अरे बापरे, काय झालं, काय सांगितलं ज्ञान देवाने? त्याचे पहिल्या चरणात सांगतात की काजी धरले नाम तुम्ही असोनी निष्काम. तुम्ही जर निष्काम आहे म्हणतात, निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, असे हे
काय चरण आहे अभंगाचं. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी, वाक्या बाळ्या अंधू कृष्णाला म्हणे चोरी. हा परब्रह्म आहे आणि परब्रह्म हे निष्काम असतं. निष्काम असतं म्हणजे अलिप्त असतं, कोणाचंच घेणं नसतं, त्याला घेणं देणं नसतं. कारण परब्रह्माच्या ठिकाणी ते स्वतःच्या महिमेत आहे, ते स्वतः स्वयंभू आहे, त्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. म्हणून दुसरंच जर नाही तर दुसऱ्याकडून कामना करायची, इच्छा करायची कशाची तरी, हे संभवत नाही. म्हणून त्याला निष्काम म्हणतात. निष्काम शब्दाचा अर्थ पूर्ण काम असाही आहे. पूर्ण काम की ज्याची इच्छा पूर्ण आहे, ज्याला इच्छा उठतच नाही, मग कोणाकडून कशाला इच्छा येणार नाही. तर परब्रह्म निष्काम आहे. पण परब्रह्म निष्काम आहे हा सिद्धांताच्या ठिकाणी ठेवून तो हा गवळी या घरी इथं प्रतिविज्ञा केली. ते निष्काम असलेलं ते म्हणजे परोक्ष असलेलं किंवा अदृश्य असलेलं जे ब्रह्म आहे ना, तेच तो हा कुठं गवळी या घरी. नंदबाबाच्या घरी आम्ही पाहतो ना त्याला, सगळे गवळी आणि गोपाळ, गोपी आणि गोपाळ, आम्ही त्याला पाहतो गवळी या घरी. त्याच्या पायात त्याच्या हातात वाक्या आहेत, त्याच्या पायात वाळे आहेत, चुमचुम करतो आहे, रांगत चालतो आहे, देव्हाऱ्यात जातोय, लोणी खातोय चोरून, नंदाच्या मांडीवर जाऊन बसतोय, सगळ्यांना वेळ लावतो आहे, बोबडं बोलतो आहे, मटक्या फोडतो आहे. हे आम्ही पाहतोय ना, प्रत्यक्ष पाहतो. बरं, हा दुसराच कोणी नाही, आम्हाला ठाऊक आहे की निष्काम ब्रह्म म्हणून, परब्रह्म निष्काम असं म्हणून वेदांत शास्त्र ज्याची डांगुरटी पिटून दिगर्जना करतं एकीकडे, आणि गवळ्याच्या घरी हा लोणी चोरतो हा एक, तर तोच हा आहे हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही त्याच्याबरोबरचेच आहोत ना. म्हणून हे कोणाला ज्ञान सांगता, दुसऱ्याला कोणाला सांगा ना, आम्हाला सांगू नका. एकीकडे सगुणाचं प्रत्यक्ष आहे आणि एकीकडे निर्गुणाचा अवघडपणा आहे, निर्गुणाचं लक्षण आहे. एकीकडे सगुणाचं प्रत्यक्ष आहे. याचा एक आतला अर्थ असा आहे की जे इथं आहे ते तिथं नाही, असा जर व्यवहारातला नियम आहे, तो नियम तिथं लागूच पडत नाही. व्यवहारातले सगळे नियम तिथंच लागू पडत नाही. म्हणून हा भेद संभवतो, म्हणजे वाटतो आपल्याला, तो वाटण्यातलाच असतो. तर तुम्ही जर निष्काम आहात तर तुम्ही नाम कशाला धारण केलं सांगा. नाम कशाला धारण केलं? तुम्ही म्हणता नमे द्वेष्टोस्ती न प्रिया, पण ये यथामाम प्रपद्यन्ते हेही तुम्हीच म्हणता ना, की कोणी माझ्यावर प्रेमानं माझं नाम घ्यायला लागला की त्याचा मला अभिमान येतो, त्याचं सगळं मी करतो. तुझ्या नामासाठी तुझं लागे केशी राजा लागे धावणे, अशी गोष्ट आहे. मग नाम धारण केलं, ते साधूंच्या हाती सगळीकडे पसरवलं. जे नामस्मरण करायला लागलं त्यांच्यावर लक्ष द्यायला लागला, जे नामाने आळवायला लागलं त्याच्याकडे धावायला लागला, जे भेटायची इच्छा करायला लागलं त्याच्याकडे भेटायला लागला, त्याचं त्या ठिकाणी परित्राण, त्याला काय पाहिजे ते त्याच्या संकटातून दूर करायला लागला. ही धावाधावी करायला लागण्याकरता जे नाम धारण केलं ते कशाकरता केलं? तुम्ही जर निष्काम आहात तर. आणि नाम जर धारण केलं आणि तुम्ही जर सगुण अवतार घेऊन भक्ताला जर मागे पुढे पाहता आणि सगळ्या जगाची जर उठाठेव करता, तर तुम्ही स्वतःला निष्काम समजता कसे, सांगता कसं आम्हाला सांगता कसं? आणि आम्ही सगुणाचे आणि निर्गुणाची अनुभूती आम्हाला आहे. आता हे तुकाराम महाराज म्हणले नाहीत, पण त्याला आहेच ना, निर्गुणाची अनुभूती आहे आणि सगुणाचं प्रत्यक्ष आहे. देव बोलतो त्यांच्याशी, सगुणाचा साक्षात्कार आहे, निर्गुणाची अनुभूती आहे. असं असताना तुम्ही ज्ञान कोणाला सांगता अशी गोष्ट आहे. तर यातला उद्देश काय तुकाराम महाराजांचा? कशा करता हे बोलायचं आहे असं देवाला? काही आपल्या पतीच्या गोष्टी माहीत असून सुद्धा बाईनं आपल्या पातिव्रत्याचे नियम तुटवू नयेत म्हणून ते बोलायचं नसतं. आपल्या गुरूंची एखादी गोष्ट माहीत असताना सुद्धा आपली मर्यादा म्हणून आपण ते बोलायचं नसतं, आपल्या तोंडातून काढायचं नसतं, आपण चिंतन करायचं नसतं, बोलायचं नसतं.
मग देवभक्ताच्या नात्यात तुकाराम महाराज अशा प्रकारचं भगवंताचं हे पिल्लू बाहेर कशाला काढतात? काय याच्या मागे? तर याच्या मागे फार मोठा उद्देश आहे. याच्या मागे उद्देश आहे. कसा उद्देश आहे? की वेद, शास्त्र, पुराण हे सगुणाचे इतिहास सांगत असले तरी ते मुख्य निर्गुणाचं वर्णन करतात. की परमात्मा व्यापक आहे, परमात्मा निर्गुण निराकार आहे, परमात्मा सर्वशक्तिमान आहे, त्याचं ईश्वरत्वाचं लक्षण वेगळं आहे, परब्रह्माचं लक्षण वेगळं आहे, हिरण्यगर्भ त्यालाच म्हणतात. हे सगळे विराट त्याला म्हणतात, विराज त्याला म्हणतात. हे त्याचे लक्षणं आहेत. मायेच्या संबंधाने असंबंधाने त्याचे लक्षणं आहेत. हे सगळं शास्त्र वर्णन करतं. आणि हे शास्त्र वर्णन करायला लागल्यानंतर प्रत्येकाला अशी एक हे होण्याची शक्यता असते, कुतूहल होण्याची शक्यता असते की काय बोते निर्गुण, केवढं आहे बोते निर्गुण, कसं आहे निर्गुण, ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं वाटतं. आणि मग सगुणाचं वर्णन ऐकलं की निर्गुण व्यापक आहे, सगुण एकदेशी आहे. सगुण फक्त बाहेरच आपल्याला दिसतं, निर्गुण अंतःकरणात अनुभवाला येतं. म्हणजे निर्गुण खूप मोठं आहे आणि सगुण खूप छोटं आहे असं जर वाटायला लागलं तर सगुणाची योग्यता असते पण श्रद्धा नाही, आणि निर्गुणावर श्रद्धा बसेल पण योग्यता नाही. निर्गुणाला वैराग्य लागतं, विवेक लागतो, विषयांचा पूर्ण त्याग लागतो, तर निर्गुणाला झोपता येतं, नाही तर निर्गुणाला झोपता येत नाही. हां, माझं आवडे आपल्याला हिताचे लोभे, माझं आवडे तोही भक्त झोंबे, झोंबतो म्हणजे माझ्या लागतं, माझ्या मागं लागतोय तो. पण निर्गुणाच्या मागे लागणाऱ्याला निर्गुणाच्या प्राप्तीची जर योग्यता नसेल, विवेक, वैराग्य, शमदम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान, मुमुक्षुत्व हे जर लक्षणं नसतील तर निर्गुणाची श्रद्धा असून त्याचा उपयोग नाही ना, एक. आणि दुसरी गोष्ट, सगुणाची माणसाला योग्यच आहे. रात्रंदिवस नामस्मरण करता येतं की नाही? भगवंताचं सगुण ध्यान करता येतं की नाही? त्याला नाक, डोळे आहेत, त्याला हातपाय आहेत, त्याला कान आहे, त्याला कंबर आहे, त्याला मान आहे, त्याला कौस्तुभाधिक लेणी, सगळं आहे त्याला आपल्यासारखं. ध्यान करता येतं, नाम करता येतं, नाम म्हणता येतं, त्याच्या मूर्तीची पूजा करता येते, सेवा करता येते. ही योग्यता आहे. पण योग्यता असून ते निर्गुण फार मोठे नाही, एवढीच काहीतरी असं जर झालं तर श्रद्धा नसल्यामुळे याची प्राप्ती होणार नाही आणि अधिकार नसल्यामुळे त्याची प्राप्ती होणार नाही. मग माणूस तसाच राहील. अशा वेळेला निर्गुण मोठं नाही, सगुणच मोठं आहे अशा प्रकारची वकिली करणारा कोणीतरी सगुण साक्षात्कारी महात्मा आपल्या जवळ असावा लागतो. आणि त्यांनी हे सांगावं लागतं की काही नाही, तुम्ही सद्गुणाचं ध्यान करा, तुम्ही सगुणाचं नाम घ्या, ते निर्गुण सगळं तुम्हाला मिळेल. काय असेल ते तोच तो आहे म्हणतात, किंवा त्याच्यापेक्षा हा चांगला आहे म्हणतात, की आपल्या सन्मुख आहे म्हणून. अशी गोष्ट आहे. मग याचंच नाम घ्यायला सांगतात. निर्गुण जाऊ द्या, राहू द्या, त्याच्या नादीच लागू नका. सगुणच ज्ञानदेव म्हणे, सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. प्रपंचाचं मौन, नामाचा पाठ आणि सगुणाचं ध्यान. अंतःकरणानं ध्यान, वाणीनं पाठ आणि चिंतनानंच प्रपंचाचा मौन. हे तीन गोष्टी केल्या की बस परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला, अशी गोष्ट आहे. म्हणून सगुणाची महती वर्णन करण्याकरता, सगुणाचं महात्म्य सामान्य लोकांना सांगण्याकरता आपल्याकरता कोणीतरी असा सांगणारा अशा प्रकारचा लागतो. मग आपली श्रद्धा बसते. आणि ही व्याख्या किंवा ही पद्धत आत्तापासून नाही तर पूर्वीपासून आहे. पूर्वी मोठे मोठे शास्त्रकार झाले. जगद्गुरू शंकराचार्य जसे आचार्य आहेत ना, तसे दुसरे आचार्य आहेत. 5-6 आचार्यांचे सगळे भाष्य आहेत, प्रस्थानत्रयीवर भाष्य आहेत. पण सगळ्यांचे द्वैत प्रतिपादन करणारे आहेत आणि आचार्यांचं अद्वैत प्रतिपादन करणारे आहेत. तर ते मुनी काही भ्रांत आहेत असं नाही, पण त्यांनी जे प्रतिपादन केलं त्या श्रद्धेचे खूप लोक समाजात आहेत आणि ते त्याच्या पुढे जात नाहीत, त्यांच्या पुढे त्यांना जाता येत नाही. आणि अशा वेळेस त्यांना जाता जर नाही आलं आणि यांचं मत जर खोटं ठरेल तर त्या ठिकाणी
त्यांचा उद्धार होणार नाही, म्हणून त्यांची बाजू तेवढ्या बाबतीत घेऊन हे शास्त्रकार, हे सगळे आचार्य त्या ठिकाणी आले आणि कोणी कसं वर्णन करू लागले. तर ज्यांची श्रद्धा त्यांच्यावर त्यांनी तेवढं करावं. त्यांच्या टप्प्यापर्यंत गेल्यावर त्यांना पुढचं कळेल काय ते. या कळकळीच्या उद्देशाने आचार्यांनी ते मत प्रतिपादन केलेलं आहे. अशी ओळख. नाही मुनयो भ्रांता असं म्हटलंय. मुनी भ्रांत नाही, ते सर्वज्ञ आहेत, पण त्यांनी लोकांचे समूह सांभाळण्याकरता हे केलंय अशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सगुण निर्गुणाचा जो भेद आहे तो त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना निर्गुण सहज प्राप्त झालं, पण त्यांनी सगुण सोडलं नाही. आणि कलियुग असंच आहे. किती आपण ज्ञानाचे योग्य आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी हे विषय, हे कामक्रोध हे इतके घातक आहेत की ते आपलं वैराग्य कोणत्या क्षणी आत्तापर्यंत केलेलं धुळीला मिळवून टाकतील, गटारात टाकतील, हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने सगुणाची कास सोडू नये. आवड असली निर्गुण ऐकावं थोडं थोडं, पण सगुणावर प्रेम जास्त करावं हा संतांचा भर आहे बोलण्यातला, तो भर आहे. म्हणून आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सगुणाची भक्ती सोडायची नाही. सगुणाची भक्ती करता करता निर्गुण कुठं जात नाही. सर्वात्मकपणा माझे हिरोनी नेतो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. हा सगुण निर्गुणाचा समन्वय. आणि याकरता निर्गुण जरी बाजूला राहिलं आणि सगुणाची भक्ती केली आणि आपल्याला भगवंताकडून सर्वोच्च स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे, तो आपल्याला देणार आहे या विश्वासानं जर सगुण भक्ती केली तर ती सगळी भक्ती निर्गुणाला प्राप्त होते. एकनाथ महाराजांनी हरिपाठात म्हणलंय, निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा चढे. सगुणाला जे समर्पण केलं जातं, सगुणावर जे प्रेम केलं जातं, सगुणाचं जे नाम घेतलं जातं, सगुणाचं जे ध्यान केलं जातं, सगुणाच्या ज्या लीला ऐकल्या जातात, ज्या सांगितल्या जातात, ज्या सगुणाच्या वर्णनाकरता आपण भावुक आणि प्रेमळ होत सद्गदित होतो, अष्टसात्विक भाव दाटून येतात, हे सगळंची सगळं निर्गुणाला प्राप्त होतं. निर्गुण तेवढं आपल्या जवळ येत असतं, काही प्रॉब्लेम नाही याचा, अशी गोष्ट आहे. म्हणून अधिकार न्यूनत्वात आणि श्रद्धा समर्पणात या दोन गोष्टीनं, श्रद्धेचं समर्पण आणि अधिकाराची न्यूनता पुरी करायची असेल तर मनुष्यानं सगुणावर त्या ठिकाणी सगुणाला नाही म्हणू नये, किंबहुना त्याला अश्रद्धाही करू नये, पण मुख्य सगुणावर आणि भिस्त ठेवावी आणि हे करायची. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही जर निष्काम आहेत, तुम्ही नाम का धारण केलं? ज्या अर्थी नाम धारण केलं त्या दिवशी तुम्ही निष्काम नाही आहे, तुम्ही सकाम आहात. तुम्हालाही काम आहे एक प्रकारचं. तुम्ही नाम धारण केलं आणि नाम धारण केलं असताना हे जे म्हणता तुम्ही की मी निष्काम आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातला जो एक श्लोक आहे, अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितं परम भाव मजानन्तो मम भूतमहेश्वरम. या श्लोकात भगवंताने म्हटलं की मूर्ख लोक मला जाणत नाही. मूढाः मां अवजानन्ति, बरं का, मी भूत महेश्वर आहे, मी असा आहे तसा आहे, तर मला जाणत नाही, मी व्यापक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तर भगवान म्हणाले की ऐक अर्जुना, मी काय सांगतो ते, किंबहुना भवा बिहाया आणि 608 जरी मिया तरी तुम्ही गा उपपत्ती या जतन कीजे. तुम्हाला जर जन्ममरणाची भीती वाटत असेल, तुम्हाला जर या गर्भवासाच्या भयानक दुःखातून, मृत्यूच्या दुःखातून खरं सुटायचं असेल आणि त्याच्यातून सुटण्याकरता फक्त मी एक पर्याप्त आहे, मीच तुम्हाला सोडवू शकतो, दुसरं कोणी नाही जगात. तुमचे आई बाप नवरा सासरा कोणी नाही, मीच तुम्हाला यातून सोडवू शकतो. आणि मी जर तुम्हाला सोडवायचं असेल म्हणजे 608 जरी मी या, माझी तुम्हाला खरंच गरज असेल, अगदी बोली भाषेत बोलतो, 608 जरी मी या म्हणजे काय, जर तुम्हाला माझी खरंच गरज असेल आणि खरंच जर तुम्ही या भवाला म्हणजे या जन्ममरणाला, या दुःखाला भीत असाल, तुम्ही या जन्ममरणाच्या दुःखाला जर खरंच भीत असाल आणि खरंच जर तुम्हाला माझी गरज असेल
तर मी काय सांगतो ते नीट ऐका आणि त्याप्रमाणे करा. उपपत्ती या जतन केले. उपपत्ती म्हणजे उपदेशाचे जे प्रकार सांगितलेत ते जतन करून ठेवा आणि त्याचं चिंतन वारंवार करा, तर तुम्ही यातून सुटू शकाल. मग काय होतं, काय होतं हे मी का सांगतो. भगवान म्हणतात बरं का. आता मी कशावर बोलतो हे तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, कोणा सांगत असा ज्ञान. तर भगवंताने ज्ञान कुठं आणि काय सांगितलंय त्याचा हा हे काढलंय, त्याचा हा पॅरेग्राफ आहे त्याचा, की काय भगवान ज्ञान सांगायला लागले की तुम्हाला ज्ञान सांगतो ऐका, हे माझं ज्ञान. आणि ऐका का म्हणतो तर तुम्हाला आपणहून ते ज्ञान कळत नाही आणि सांगायला लागलं तर तुम्ही विषयातून प्रपंचात गुंतले असल्यामुळं तुमचं इकडे लक्ष जात नाही. तुम्ही शेजारी चाललं असलेलं ऐकता पण त्याच्याकडे लक्षच नसतं तुमचं, मग ते तुमच्या हात शिरणार नाही, मग ते तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि मग पश्चाताप करण्याची पाळी येईल. त्याऐवजी तुम्ही ऐका, हे मी बोलत नाही, भगवान बोलतात. उपपत्ती या जतन कीजे. तुमचं काय झालंय, देव म्हणतात, एरवी जिठी वेदली कवळे ते चांदण्याची म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. आपली दृष्टीला कावीळ झाली आहे. कावीळ झाल्यामुळे जे दिसतं ते पिवळं दिसायला लागलं. आणि मग म्हणाले आज चंद्र काय झालं, चंद्राला लग्न आहे का चंद्राचं उद्या, म्हणजे उद्या चंद्र म्हणजे त्याला हळद लागली. उद्या चंद्राचं लग्न आहे म्हणून त्याला आज हळद लागलेली आहे. ते काय चंद्र पिवळा दिसायला लागलाय, कुठून तरी नवरी आणली असेल. आता रोहिणी आहे त्याची पहिली, पण दुसरी करायची असं त्याचं काय म्हणतात. असं चांदण्याचे म्हणे पिवळे, तर चंद्राच्या ठिकाणी पिवळे पण नसून आपल्या दृष्टीच्या दोषानं जसं चंद्राचं पिवळेपण आपण पाहतो आणि त्याला दोष देतो, त्याप्रमाणे तैसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. तर माझं स्वरूप निर्मळ आहे. तुमचा जसा हाडामासाचा देह आहे तसा माझा नाही आहे. तुम्ही एक देशी आहे तसा मी नाही आहे. तुम्ही जसे रागद्वेष युक्त आहेत, कोणाला भांडता कोणाला गोड बोलता, तसं मी नाही. माझं निर्मळ स्वरूप आहे, देखती दोष. हां, अजून दुसरा दृष्टांत दिला माऊलीने. कितीकही दृष्टांत आहेत या श्लोकावर की ते सांगताना 2 तास पुरणार नाही. 2-4 सांगतो थोडे थोडे. ना तरी ज्वरे विटाळले मुख, तरी दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानाल माते, हिचं सगुण निर्गुणाचं या. तर ज्वरे विटाळे मुख, तोंडाला ज्वर आला, तोंड आलं आणि तोंडाची चव गेली आणि तोंडाला कडू लागायला लागलं. पथ्य असं आयुर्वेद असं सांगतो की दूध फार चांगलं आहे आरोग्याला, पण ज्वर झाला असताना दूध नाही घ्यायचं बरं का. ज्वर झाला असताना दूध विष आहे म्हणून ते घ्यायचं नाही. तर विष कसं असतं, कडू असतं. मग ते दुधात ते म्हणे कडू विख, दूध कडू लागतं ज्वर झाल्यानंतर. मग ज्वर झाल्यानंतर दूध कडू लागतं हे ज्वराचं लक्षण कळतं आणि दूध त्याला देऊ नये हे त्याचं पथ्य ठरतं. एरवी अमृत असलेलं दूध त्यावेळेला त्याला कुपथ्य आहे हे ठरतं एकाच वेळेला, आणि दूध कडू लागलं याच्यावरून त्याला ज्वर झाला आहे हे कळतं. अशी गोष्ट आहे. मग काय करावं लागतं, मग दूध बाजूला ठेवावं लागतं आणि त्याला ज्वर नाहीसा होण्याकरता औषध द्यावं लागतं. ज्वरे विटाळले मुख. तसं काय, हा दृष्टांत आहे. तेवी अमानुषा मानुष मानिती माते. मी अमानुष आहे. अमानुष म्हणजे अमानुष छळ केला असं विशेषण लावत ते नाही. म्हणजे मनुष्यपणा माझ्या ठिकाणी नाही, मनुष्याचे ते दोष माझ्याकडे नाही. मनुष्य काय काय खातो, त्याचं काय काय होतं, त्याच्या शरीराचे धर्म काय असतात, त्याच्या इंद्रियांचे धर्म काय असतात, त्याचं मन किती दूषित असतं, तो बुद्धीच्या कसा ताब्यात गेलेला असतो, तो शरीराचं तादात्म्य कसं असतं आणि त्याच्या मर्यादा काय असतात मनुष्याच्या. एखादी जिलबी आवडली म्हणजे काय 10 किलो जिलबी खाईल का हो, त्याला मर्यादा येईल ना काहीतरी. मर्यादा, विषयाला मर्यादा आहे, भोगाला मर्यादा आहे, सहनशीलतेला मर्यादा आहे, बुद्धीला मर्यादा आहे, मनाला मर्यादा आहे, इंद्रियांना मर्यादा आहे. मनुष्य किती परिसरातलं पाहू शकेल,
इथून दिल्लीचं पाहता येईल का त्याला? नाही पाहता येणार. योगी असलं तर पाहिजे. म्हणून मनुष्यपणाच्या ज्या मर्यादा आहेत, मनुष्यपणाचे जे दोष आहेत, मनुष्यपणाचं जे अज्ञान विकार सगळं आहे नको ते माझ्या ठिकाणी नाही. कारण मनुष्य ठिकाणी सगळे मळच आहे आणि मी निर्मळ आहे. पण माणसं ज्याप्रमाणे ज्वरानं मुख विटाळल्यावर दुधाला कडू म्हणतो, त्याप्रमाणे निर्दोष असलेल्या माझ्या स्वरूपाला दोष लावतो, अशी गोष्ट आहे. दोष लावतो. तर अशा प्रकारे माणसं मला दृढ पाहतात. एरवी स्थूळ दृष्टीनं पाहतात, म्हणजे ह्या दृष्टीने पाहतात. तर स्थूळ दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ, परी ते जाणण्याची जाणेने या आड रिगोरी ठाके. स्थूळ दृष्टी देखती माते, ते न देखण्याची जाण निरुते, असं म्हणतात. त्याप्रमाणे त्यांचं पाहणं, ते मला पाहायला जातात, ते त्यांचं पाहणं न पाहणं होतं. असे खूप दृष्टांत दिलेत. आणि शेवटी म्हणतात एरवी ते म्हणून अनामानाम, अनामानाम मज अक्रियतासी कर्म. हां, अक्रियता अनामानाम अक्रियतासी कर्म आरोपिती, असं काहीतरी. तेव्हा मी नामरूपातीत आहे, पण मला नाम नसताना लोक मला नाम धरतात, नाम लावतात मला. तुम्ही असोनी निष्काम आहे ना, काजी धरिले नाम. तुम्ही इथे जे पकडलंय तुकाराम महाराजांनी, तर ते कोणत्या शब्दाला पकडलंय, तर ते शब्द हे आहेत. इथलेच त्यांनी घेतले असेल नसतील, पण असं नाही सांगतायत. पण असे शब्द आहेत की मला लोक नाम आहे सांगतात, मला रूप सांगतात, मला नाम सांगतात, मला नाव ठेवतात. पण मी काही नाम नाही, मी नामरूपातीत आहे. म्हणून ऐशेने अनामा नाम म्हणजे अक्रियताशी कर्म विदेहाशी देहधर्म आरोपिती. म्हणजे मी विदेही आहे, मग देह नाही, पण मला देहधर्म त्या ठिकाणी आरोपतात. कृष्णाला जीव घातलं, कृष्णाला भूक लागली, कृष्णाला स्तनपान केलं, कृष्ण जेवला का, कृष्ण आला का, गेला का, असं लावतात. आता हे देवाचं जे बोलणं आहे ना, ते देवाचं बोलणं अगदी नास्तिकासारखंच वाटतं की नाही, सांगा तुम्ही. आता श्रीमद भागवतानं या सगुण भगवान श्रीकृष्णांचं केवढं वर्णन केलंय, केवढं वर्णन केलंय, संतांनी केवढं केलंय. देव म्हणतात हे बरोबर नाही. अमानुषा मानुष माते, मानिची माते. मी व्यापक आहे, मला एक देशी म्हणतात. काय जो आकार एक पुढा देखती, तर हा देव ऐसा येणे नावे भजती. मग तोची विघोडल्या ठाकीती नाही म्हणून माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे. म्हणून ज्ञानची त्या अंधारे ज्ञानची करी. सुरुवातीला हे सांगितलं, शेवटी ते सांगितलं, आणि मध्ये भरपूर दृष्टांत दिले. आकार केला, मूर्ती आहे पांडुरंगाची. अहो मूर्ती भंगली हो, काहीतरी झालंय तिला, काय करावं, आता नवी आणा, मग ब्राह्मणांना बोलवा, पुन्हा प्रतिष्ठा करा. मग ती थोडीशी भंगलेली मूर्ती बाजूला काढून ठेवतात, बाजूला काढून ठेवून देतात. कुठं? गंगेला समर्पण करू म्हणले. आता कोरोना संपल्यावर तोपर्यंत दुसरी आण, मग त्याची पूजा सुरू होते. आणि ज्या या जुन्या मूर्तीची पूजा होती त्याला कुत्रे भेटायला जातात तिथं. आत्तापर्यंत देव होता ना, आता कुठे गेला त्यातला देव? विघडली आटा किती नाही म्हणून. या प्रकारानं मला कधी देव आहे म्हणतात, कधी नाही म्हणतात. अरे मी त्यात येतो का, मी त्यातून मरतो का, काय होतं कोणाला माहिती. अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. आणि अजून असं म्हणतात की म्हणती एकाचा केपक्ष करी आणि कोपून एकाचे मारी. हे तर होती का? पांडवाच्या पक्षाला जातो, त्यांचं रक्षण करतो आणि कौराला ठार ठार चुलून चुलून निवडून निवडून मारतो म्हणे. हा आता इतिहास नाही काय? हा इतिहासाला कुठं ठेवा देवाचं हे म्हणणं करायचं? आणि देवाचं इतिहास जर धरला तर मग देवाचं हे म्हणणं कुठं ठेवा? हे भगवद्गीता सांगते, गीतेत काय हेच सांगितलंय. ज्ञानेश्वरी गीता एकच आहे. याचा समन्वय कुठे आहे? तर याचा समन्वय की ज्या वेळेला सिद्धांत प्रतिपादन करायचा असतो त्यावेळेला सिद्धांत भर घेऊन बाकीचा सगळा भ्रम ठरत असतो.
भ्रम ठरत असतो, तो बोलावाही लागतो. आणि ज्या वेळेला सगुणाधिकांच्या स्वरूपाचं वर्णन करावं लागतं भक्तीच्या निर्वाहासाठी, भक्तीच्या परिपुष्टतेसाठी, भक्तांच्या समाधानासाठी आणि भक्तीचा मार्ग अक्षुण्ण राखण्यासाठी ज्या वेळेला भक्ती म्हणावी लागते त्यावेळेला निर्गुणाला गौण ठरवावं लागतं. पण ते निर्गुणाला गौण ठरण्यात तात्पर्य नसतं, ते भक्तीच्या महात्म्यात तात्पर्य असतं. आणि इकडं व्यापकत्वाच्या सिद्धांताकडं महत्त्व असतं. हे बोलणं त्या ठिकाणी हे गौण असतं, अशी गोष्ट आहे. म्हणून आपण कोणत्या महत्त्वानं घ्यायचं ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आज तुकाराम महाराज त्या शास्त्रकाराप्रमाणे आपली बाजू घेऊन आपण जे सामान्य लोक आहोत त्या आपल्या सामान्य लोकांना निर्गुणाला झोंबता येत नाही अधिकार नसल्यामुळे, पण मग त्यामुळे आपली श्रद्धा सगुणावरची उडू नये म्हणून आपलं प्रतिनिधित्व करून देवाशी एक वेळ भांडणपद करतात. पण तू सगुणच आहे आणि आम्ही त्याची सेवा करतो आणि त्याचं बेनिफिट आम्हाला मिळतं म्हणून हेच बरोबर आहे असं देवाला सांगण्याकरता देवाशी भांडण, अशी गोष्ट. हे देवाला माहिती, तुकाराम महाराजांना माहिती आहे, आपल्याला माहिती व्हावं याकरता काय की तुम्ही निष्काम आहात, काजी धरिले नाम. तुम्ही जर निष्काम स्वतःला म्हणवता, व्यापक म्हणवता, म्हणजे नाम कशाला धरलं तुम्ही सांगा ना. अमानुषाला माणूस मानतात आणि मला नाव ठेवतात. तुम्ही धारण केले ना ते नाम. जिये माझी निजाची नामे निर्वाळली हो व धर्मे स्रवतादिकी असं वर्णन आहे तुम्ही. आणि असं जर आहे, एकीकडे नामही धरता, एकीकडे नामधारकालाही जवळ घेता आणि एकीकडे मी निर्गुण आहे, त्या नामाचा त्या नामीचा माझा काहीच संबंध नाही असं म्हणता, असं झटकून हे ज्ञान कोणाला सांगायला लागले? विचार करा ना जरा, कोणा सांगत असा ज्ञान? मला काय ठगते दिसतंय माहिती का? ठकाठकीचे लक्षण. तुम्ही नुसतं फसवणूक करायला लागलेत आमची. हां, नाम घ्यायचं, रूप घ्यायचं आणि मग झटकन वेगळं निघायचं, माझं त्याचा काही संबंध नाही, अशी गोष्ट आहे. तो दुष्यंत राजा होता, महाभारतातली कथा आहे, अगदी थोडी सांगतो. दुष्यंत राजा होता, तो मृगयेला निघाला तेव्हा कण्व ऋषींच्या आश्रमात आला. कण्व ऋषींचा आश्रम, तर तिथे कण्व ऋषी नव्हते, ते तपश्चर्याला गेले होते. आणि तिथे एक तरुण मुलगी होती, त्यांची म्हणजे त्यांची औरसपुत्री नव्हती, पण हे कोण, शकुंतला नाव तिचं. विश्वामित्र आणि मेनका यांच्यापासून, विश्वामित्र तपश्चर्या करीत होते, ते मेनकाला पाठवलं. विश्वामित्र भाळले आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगी झाली आणि ती तशीच टाकून दोघंही निघून गेले. ते गेले तपश्चर्याला निघून, ती गेली स्वर्गाला निघून. आणि ती कण्व ऋषींना सापडली. आकाशवाणीने सांगितलं तुम्ही हिचं संगोपन करा. तेव्हा त्या शकुंतलेचं संगोपन केलं आणि ती शकुंतला मोठी झाली, मग ती आश्रमात असायची. मग दुष्यंत राजा तिथे आला आणि आल्यानंतर तो आश्रमात दर्शनाकरता गेला. ती कन्या होती तिथे, ती तिचे मर्यादा सोडून सांगू लागली. तर त्याकरता त्यावेळेला त्या दुष्यंताचं मन थोडं चंचल झालं आणि मग त्याने म्हणायला सुरुवात केली की काय करू, माझं मन चंचल होत आहे, पण तू ब्राह्मण कन्या आहे, तुला मला वरता येत नाही. त्यावेळेला तिने आपल्या जन्माचं रहस्य सांगितलं. मग म्हणे मग ठीक आहे, मी या कुरुवंशातला राजा आहे आणि मी ऐन वेळेला या वेळेला तुझ्याशी गंधर्व विवाह करू शकतो. करता क्षत्रियाला शास्त्राने तशी परवानगी दिलेली आहे. ते गांधर्व विवाहाच्या आधारानं राजा आणि ती बसले आणि राजा निघून गेला. मग तो म्हणाला की आता तुझा माझा विवाह झाला आहे, तुझा माझा संपर्कही आला आहे, तर आता मी तुला पालखी पाठवून वगैरे घेऊन जाईल, असं तो राजा म्हणाला आणि तो निघून गेला. मग कण्व ऋषी आले, त्यांनी तिच्याकडं पाहिल्यावर आज तिच्यात बदल दिसायला लागला तिला. आणि बदल दिसायला लागल्यानंतर त्याने अंतर्ज्ञानाने सगळं ओळखलं. शकुंतलेला दिवस गेले होते आणि या भारत देशाला ज्याच्यामुळे नाव दिलं अशा प्रकारचा वीर भरत तिच्या पोटात होता.
त्यावेळेला ऋषींनी ओळखलं आणि ते काही रागावले नाही की नियतीचीच इच्छा आहे असं समजून त्यांनी त्याचं संगोपन केलं. तिची डिलिव्हरी झाली, भरताचा जन्म झाला. तिच्यानं लहानपणीच असं जबडा धरायचा सिंहाचा, थांब म्हणायचं मला तुझे दात मोजायचे किती, इतका वीर पुरुष. मग तो मोठा झाला थोडा. आता राजा नाही, त्याचा निरोप नाही, त्याचा मोबाईल नाही, नव्हताच त्यावेळेला, तर येईल कुठून, काही संपर्कच नाही. मग मुलगी माहेरी जास्त वेळ नाही राहत, त्याला पोचवलं पाहिजे. मग काही ऋषी मुनी लोक आले आणि त्या ऋषींनी सांगितलं की हिला व्यवस्थित राजाकडे पोचवून द्या, राजाकडे हिला पोचवून द्या. थोडक्यात सांगतो. मग त्याने पोचवलं. राजा दरबारात बसलेला होता आणि शकुंतला आपल्या छोट्या भरताला घेऊन आली आणि तिनं सांगितलं की राजन, हा मुलगा आपला आहे, आपला आहे. तिनं आठवण दिली. राजाला तेच पडला की काय करू आता, की आपला सम्राट सिंहासनावर बसलेला असं कुठं जाऊन लफडे करतो, ते तो साफ नाही म्हणून पडला, नाही पडला. आता ही विश्वामित्राची कन्या होती, ही बोलायला लागली. मग शेवटी काय झालं की शेवटी आकाशवाणी झाली आणि ती म्हणली, राजा हा तुझाच मुलगा आहे आणि नियतीने इच्छेने झालेला आहे, तू बदनामी होईल असं काही हे करू नको आणि तू या आपल्या पुत्रासहित आपल्या या पत्नीला आपल्या सिंहासनावर जागा दे. मग त्यांनी त्याला घेतलं. अशी गोष्ट आहे. तर राजा एकीकडे लोकांच्या दबावानं हा माझा मुलगाच नाही, तू माझी पत्नीच नाही, कधी भेट झाली तुझी माझी वगैरे असं बोलायला लागला. पण मनात त्याला ते वाटत होतं आणि त्यावेळेस ती शकुंतला असंच म्हणत असे मनोमन, कोणा सांगत असा ज्ञा, कोणा सांगता हे, माझ्या आश्रमात तुम्ही माझ्या वडिलांच्या आश्रमात आलात आणि हा तुमचा मुलगा आहे, सांगता काय. म्हणजे आकाशवाणीने ठीक अशा प्रकारचं केलं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, कोणा सांगत असा ज्ञान, ठकाठकीचे लक्षण. फसवायला लागलात काय देवा, फसवू नका बरं, फसवू नका. हां, ते म्हणाले काय हो, निर्गुणाचा जसा आत्मत्वाने अनुभव असतो तसा सगुणाचा काय अनुभव आहे तुम्हाला सांगा. तुकाराम महाराज विचारलं. तुकाराम महाराज म्हणाले, हो अनुभव आहे, आवडीने नाचे आहे तरी पुढे साचे, आवडीने नाचे. मी आवडीनं भगवंताच्या प्रेमात नाचतो, तुमचं नाव घेतो. जे तुम्ही निष्काम म्हणवीत असूनही तुम्ही जे नाम धारण केलंय ते त्या ठिकाणी मी ते नाम घेऊन मी त्या ठिकाणी पुढे नाचतो, बरं का, नाचतो. आणि कोणाच्या पुढे नाचतो, निर्गुणाच्या पुढे नाचत नाही. निर्गुण दिसतच नाहीत, त्याच्या पुढं काय नाचावं, मागं काय नाचा, तेच बाजूला राहून आपल्याला नाचवित आहे भ्रमाने. तर त्याच्या काय, पण सगुण आहे तरी पुढे साचे, पुढे आहे तरीच तर त्याच्या पुढे आवडीनं नाचतो ना मी. म्हणजे तुमचं सगुण रूप माझ्या पुढे आहे तरीच, म्हणजे म्हणूनच मी नाचतो ना, अशी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आम्ही नुसते नाचत नाही, आम्ही नाचायला लागल्यावर तूही आमच्या पुढे नाचू लागतो. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे छंदे विठू नाचू लागला ना. नामदेव महाराजांच्यात नाचला ना, देव नाचतो. याच्यात गोकुळामध्ये पसाभरताकासाठी नाचला. आता या कलियुगात भक्तांच्या कीर्तनात त्यांच्या पुढे नाचतो. आहे तरी पुढे नाचे, आवडीनं पुढे नाचे आहे तरी. याचा एक अर्थ असा की तुमचं पुढं सगुणाची मूर्ती किंवा तुम्ही उभे असता हे प्रत्यक्ष आम्ही पाहतो आणि मग त्या प्रेमानं तुमच्या पुढे आम्ही नाचतो, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की ज्या अर्थी आम्ही कीर्तन करीत असताना तुम्ही नाचायला येता, तर तुम्ही पुढं आहेत म्हणूनच नाचताना, तुम्ही नसला तर कसं नाचता. तुम्ही म्हणताना मी निर्गुण आहे, मी अमानुष नाही आहे, मी माणूस नाही आहे असं जे म्हणताना, तर तुम्ही माणूस होऊन आमच्या पुढे उभे राहता म्हणूनच नाचता ना आमच्या पुढे तुम्ही. आणि तुम्ही आहात, तुमची मूर्ती आहेत म्हणूनच आम्ही तुमच्या पुढे नाचतो. आपण एका पुढे नाचतो ते आहे म्हणूनच नाचतो, अशी गोष्ट आहे. आमचं पोरगं फार चांगलं असतं, फार चांगलं होतं, पण आता बायको पुढे नाचायलाच लागलं म्हणे, ती नाचायची तसे हा नाचतो म्हणे.
आणि तो जर म्हणू लागला की मी 24 तास घरी नसतो, मग नाचतो केव्हा आणि कुठं, हा प्रश्न येईल ना. त्याप्रमाणे काय आवडीने आवडीने नाचे, आहे तरी पुढे साचे. पुढे आहे म्हणूनच आमच्या पुढे ते रूप आवडीनं नाचतं, आणि ते आहे तर साचे आहे, ते खरंच आहे आमच्या पुढे, अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणाले, म्हणून सगुणाचं रूप, सगुणाची आमच्या ठिकाणी असलेली आवड, त्या आवडीच्या पोटी आमचं त्याच्या पुढे नाचलं आणि त्याचं आमच्या पुढे नाचणं, ही लीला, ही क्रिया, सगळ्याच लीला. आणि आमचं तुमच्याबद्दलचं प्रेम आणि तुमचं आमच्याबद्दलचं प्रेम, हे तुम्ही किती निर्गुणाची डांगुर्टी पिटा, पण या 4 गोष्टी काय, या 4 गोष्टी की नामरूप तुम्ही धारण केलेलं आहे, ते आम्ही पकडलेलं आहे. आम्ही तुमच्या पुढे नाचतो प्रेमाने, तुम्ही आमच्या पुढे नाचता, आणि आमच्याबद्दल तुमच्या मनातलं प्रेम आणि तुमच्याबद्दल आमच्या मनातलं प्रेम, या 4 गोष्टी तुम्हाला निर्गुणाचे किती डांगोरी पिटा, पण या 4 गोष्टी नाहीत म्हणून चालणार नाही. नाही म्हणून बोलायचंच नाही आजपासून, भाषाच वापरायची नाही बाबा. नाही तर बघा, आम्ही येतो तुम्ही येत. तुका म्हणे प्रेम नाही भंगायाचे काम. तुम्ही कितीही निर्गुण, आणि मी अलिप्त आहे म्हटले, मी व्यापक आहे म्हटले, मी तुमच्यातला नाही म्हटलं, मी सगुण नाही म्हणलं, तुम्ही किती म्हणलं तरी आमचं प्रेम भंगण्याचं कामच नाही. आमचं प्रेम भंगणार नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, एखादा माणूस म्हणतो इथं वाट गेला, इथं यायचं काम नाही आता तुझं. तसं देवा, आमचं प्रेम निर्गुणाचं वर्णन करून आमचं प्रेम भंगायचं काम नाही आता तुमचं. दोन्ही अर्थ लावता येतात, अशी गोष्ट आहे. तेव्हा भगवंताच्या सगुण भक्तीचं अंतःकरणात असलेलं प्रेम, भगवंताचं नाम घेऊन भजनात नाचण्याची आवड, त्याच्या पुढे आपल्या नाचण्याची आपली जी असेल ती कळा, त्याची प्रतिक्रिया म्हणून भगवंतानं आपल्या पुढे येऊन नाचण्याची त्याची लीला, या गोष्टींचा जो निर्वाह भक्ती क्षेत्रात चालतो, हा भक्ती क्षेत्रातला निर्वाह, याच्यावर अश्रद्धा करण्याकरता कुणीही मध्ये यायचं नाही, देवानी सुद्धा यायचं नाही, अशा प्रकारचा आहे. म्हणून असा भक्तीचा महिमा प्रगट करण्याकरता श्री तुकाराम महाराजांनी देवाशी भांडण केलं. ते इतकं गोड आहे भांडण, इतकं गोड आहे की ते ऐकतच राहावं असं त्या ठिकाणी वाटावं. काजी धरले नाम तुम्ही असे निष्काम, कोणा सांगत असा ज्ञान, ठकाठकीचे लक्षण, आवडीने नाचे तरी पुढे दिसे आहे साचे. तुका म्हणे प्रेम नाही भंगायाचे काम. म्हणून भगवंताचं प्रेम हे अतूट प्रेम, निर्गुण याच्याकरता सगुणाला येतं, याच्याकरता खेळतं आपल्या पुढे, आपल्याला तिकडे घेऊन जातं. सगुणाच्या ध्यानाने आणि सगुणाच्या नामानं, ध्यान, नाम आणि प्रेम, हे जे 3 मूल्य आहेत, या मूल्याने निर्गुण परमात्मा सहज हातात अशा प्रकारचा येतो. काही काळजी करू नका, निर्गुण आपल्या हातात येईल. म्हणून सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले, अशा प्रकारचा परमात्मा गोकुळात खेळलेला काय, विटेवर उभा राहिलेला काय, तो आपल्याला आत्मसात होतो, आपल्याला प्रतिसाद त्या ठिकाणी देतो. म्हणून सगुणाचं प्रेम जगात ठेवावं आणि जीवनभर त्याची सगुणाची सेवा करावी, अशी गोष्ट आहे. नामाचा महिमा हरिपाठात माऊलींनी जेव्हा सांगितला, त्यावेळेला अनेक ठिकाणी सगुण हे ध्यान, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, सगळ्या संतांनी वर्णन केलं. त्याप्रमाणे सगुणाचं प्रेम ठेवावं, आणि सगुणाचं प्रेम ठेवायलाच निर्गुणाच्या प्राप्तीच्या योग्यतेची लक्षणं येतात. याच्यातही वैराग्य लागतंच, सगुणाकरताही वैराग्य लागतं, विवेकही लागतो, सगळं लागतं. पण सगुण केव्हाही पकडता येतं आणि त्याचा आनंद लगेच लुटता येतो. आणि निर्गुणाकडे जायचं तर आधी सगळं खडबडच आहे, सगळी आधी सगळा त्यागच. म्हणून ती अवघड गोष्ट सोडून सोपी गोष्ट करा, सगुणाची भक्ती करा, आणि हळूहळू निर्गुणाची प्राप्ती होऊन सगुण निर्गुणाचा जे मिलन आहे, संगम आहे, तो आपल्या जीवनात येऊन आणून आपली जीवन यात्रा सफल करा. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याकडे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण त्या ठिकाणी
थका